शहीद शिवराम हरी राजगुरू हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान धाडसी क्रांतिकारक होते। त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड सध्याचे राजगुरुनगर येथे झाला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि गनिमी काव्याने ते खूप प्रेरित झाले होते। हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचे ते सक्रिय सदस्य होते। ते संघटनेचे मुख्य नेमबाज म्हणजे गनमन म्हणून ओळखले जात होते। लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासह 17 डिसेंबर 1927 रोजी लाहोर येथे ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉंडर्स याला ठार मारले। त्यामुळे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोर येथे फाशी देण्यात आली। बहिणाबाई चौधरी या मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि आदरणीय कवयित्री आहेत। त्या निरक्षर असूनही त्यांनी रचलेल्या कविता आजही मानवी जीवनाचे मर्म अगदी सोप्या शब्दात समजावतात। त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी जळगाव जिल्ह्यातील आसोदा गावात झाला। त्यांनी लेवा गणबोली या भाषेत कविता रचल्या आहेत। शेतात काम करताना आणि घरकाम करताना त्या ओव्या रचत असत। त्यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध लेखक सोपानदेव चौधरी यांनी त्यांच्या कविता लिहून ठेवल्या। आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कवितांचा संग्रह बहिणाबाईंची गाणी 1952 या नावाने प्रकाशित केला। बहिणाबाईंचा गौरव करण्यासाठी जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नाव बदलून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करण्यात आले आहे। त्यांचा मृत्यू 3 डिसेंबर 1951 रोजी झाला होता।